म्हातारी माणसं पडून मेल्यानंतर तुमचे डोळे उघडणार काय? मतदान का करायचे याचे समर्पक उत्तर देऊ शकणाऱ्यांनीच मत मागण्यासाठी यावं. 2 सेकंदाचं काम होतं तर त्यांनी आम्हाला 1 वर्ष लावलं. गटारीतलं पाणी दूषित त्या नळांच्यातनं आमच्या घरापर्यंत आणि कोणीही एकीनं असं काय ताकद लावलेली नाही राजकारणात, त्यामुळे ती अडचणच आहे. मी सध्या उभा आहे आजऱ्याच्या आजरा आंबोली मुख्य रस्त्यावर. आपण आजऱ्यातील नागरिकांशी चर्चा करतोय. आजऱ्यात ज्या तिरंगी लढत होणार आहे, नगरपंचायतीच्या अनुषंगानं कोण बाजी मारणार, नेमकं वातावरण काय आहे, आजऱ्यातील नागरिक गेल्या 5 वर्षात झालेल्या विकास कामाच्या अनुषंगानं कामाला पसंती देतात का, त्यांना काय नेमका आजऱ्याचा विकास अपेक्षित आहे या अनुषंगानं त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आजरा गावभागामध्ये आपण फिरणार आहोत, जाणून घेऊया त्यांच्याकडनं नेमके काय त्यांच्या अपेक्षा आहेत. काय सांगशील मित्रा, आजऱ्यात नेमक्या काय समस्या आहेत किंवा काय स्थिती आहे, नागरिक म्हणून कसं बघतो? तर बघा कुठं बदलते आता आमच्या आजऱ्यात हेच समस्या आहे की रस्त्याची आहे, नाहीतर गटारी असू दे त्याच्यात पाणी तुंबलेलं आहे आणि पाणीची समस्या आहे. एवढी 2 मोठ्या नद्या असून पण आम्हाला पाणी पुरवणार नाही आहे. आणि आणखी कुठे कामाचं असू दे, नाहीतर रस्त्याचं असू दे, नाहीतर भट्टी कुत्र्याचं असू दे, नाहीतर हे ट्रॉफिकचं असू दे, कड्याकड्याला गाड्या लावून आहे, तर ते सगळी समस्या आम्हाला पण आहे. पण त्याच्यातला असला माणूस कोण नाही की आम्हाला सोडून देऊ देते. ओके, म्हणजे गेल्या अनेक वर्ष झालं हेच सुरू आहे. हेच चालू आहे. आता ह्याच्या पाठी हेच चालू होतं की सगळी हेच समस्या होते. आता ह्याच्या पुढे आम्हाला एवढंच हक्काचा माणूस पाहिजे की हे आमची सगळी समस्या सोडवू शकतो. तर त्याच्यासाठी आम्ही आजरेकरांनी ठरवून सांगितलं आहे की ठरवून ठेवलेलंच आहे की आम्हाला हक्काचा माणूस पाहिजे. मग तो हक्काचा कोण माणूस आहे काय सांगा? ते आता आम्ही सांगू शकत नाही, पण आम्ही ठरवून ठेवलेलं आहे की कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला नाही. म्हणजे आजरेकरांचं फिक्स ठरलेलं आहे, आमचं फिक्स ठरलेलं आहे आणि तुम्ही तेच करणार. आम्ही तेच करणार. तुमचं सहकारी बोलतोय की समस्या आहे, तुम्हाला काय वाटतं आजरात काय नेमकी स्थिती आहे? आजरात म्हटलं आम्ही की आपण सांगितलंय का नाही तेच आहे आणि आम्ही आपल्या मनात ठेवलंय आणि आम्ही त्या माणसाला आम्ही निवडून आणणार. बर, मला सांगा, आजरात अनेक समस्या वेगवेगळ्या, तुम्हाला कुठला जाणवल्या का या गेल्या 5 वर्षात 10 वर्षात? नाही आम्हाला काय जाणवलं नाही काय. आणि ते आता 5 वर्ष गेले ते आता ह्याच्या पुढे 5 वर्ष जे आहे का नाही, आम्ही आमच्या हक्काचा माणूस आम्ही देणार. हक्काचा माणूस देणार आहे. हक्काचा माणूस देणार. मग तो माणूस तुमच्या समस्या पूर्ण करेल असं वाटतंय का? पूर्ण करणार. खात्री आहे तुम्हाला? मग आता तुमचं झालं हे, पण आजऱ्यात काय नाही, वातावरण काय आहे? आजरात वातावरण तेच आहे, हक्काचाच माणूस आहे. म्हणजे हक्काचा माणूस जो आहे त्याचं वातावरण आहे आणि बऱ्यापैकी माणसं तसंच करतील असं तसंच करणार. शक्यता वाटते का? खात्री आहे तुम्हाला? नाही खात्री तसंच होणार. तसंच. तर या 5 वर्षात 5-6 वर्ष झाली मी बघतच आलो आहे. नाहीतर रस्त्याचं सगळं काम चालू आहे, खोदाखोदी सगळी चालू आहे. चिखलात आम्ही पावसाळ्यामुळे चिखलात दिवस काढलो. दुसरीकडे पाईपलाईन खोदायची चालू आहे. आता इलेक्शन जवळ आल्यामुळं हे काम चालू फास्ट करायला लागलं. त्याच्या पहिला ते 2.5-3 वर्ष झाली आम्ही बघत आलो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गटारी अर्धवट काम झालेलं आहे. सगळीकडे गटारी व्हायला नाही, अर्धवट काम झालेलं आहे. अशा भरपूर समस्या आहेत काय, आणि ह्या वेळेला आम्हाला हे बदल घडवायचा आहे. म्हणजे गेले अनेक वर्ष तुम्ही हेच सहन करताय? हेच सण करतो आहे. पाणी वेळेवर येत नाही, टाक्या सुद्धा बांधून तयार आहेत, तरी सुद्धा प्रत्येक गल्लीत पाण्याची समस्या आहे. आता ह्या पर्याय काय तुम्ही ठरवा? पर्याय आता यावर्षी आम्ही बदल करायचं ठरवलं. बदल करणार आहे. कसा बदल असणार आहे, काय असणार आहे? बघूया, उमेदवार जो चांगला असेल, काम करणारा असेल आणि केलेलं पण आहे त्यांना आम्ही निवडून येणार आहे. म्हणजे तुमचं फिक्स ठरलेलं आहे ठरलेलं आहे आणि यावेळी बदल होणार? मग 100% होईल. ओके. एकंदरीत ज्यांच्याशी चर्चा करतोय आपण, इथली नागरिक समस्यांना कंटाळलेले आहेत आणि ते बदल करणार ह्या मानसिकतेत आहेत. पुढे जाऊया, आणखी काही नागरिकांशी बोलूया. जत कॉलनी परिसरामध्ये आहे. इथले तुम्ही सांगितलं? मी इथला स्थानिक आहे. बरं, इथं आता मला सांगा, आता रस्ता पूर्ण वाट लागलेली आता हे किती वर्ष झाली बघा, हे रस्त्याचं काम तसंच पडलेलं आहे आणि हे पाईपलाईन करून ठेवल्या, त्याला पाणी नाही अजून. गटारी बघा आहे तसं पडलेली आहे, गटारी. आम्हाला चांगला उमेदवार पाहिजे. नाही, हे प्रश्न घेऊन तुम्ही गेल्या 5 वर्षात कोणाकडे गेला नव्हता का? किंवा गेलतो की खरं अजूनपर्यंत आहे तसं काम थांबलेलं आहे. म्हणजे तुम्हाला करतो म्हणून सांगितलं किंवा काय शब्द काय दिलेला म्हणून सांगते, खरं करतच नाही. त्याच्यामुळे आम्हाला चांगला उमेदवार पाहिजे
आणि आम्ही ठामपणे निर्णय घेतले. आता आम्ही चांगलाच उमेदवार आम्हाला ठरवणार. ओके, म्हणजे तुम्ही काय करायचं ठरलेलं आहे आजरा? काय कर म्हणजे चांगला उमेदवार आम्हाला पाहिजे, मग त्यासाठी आम्ही सगळे मिळून चांगला उमेदवार हे ठामपणे करून ठेवणार. ओके, तर ह्या समस्यांचं मात्र गेल्या 5 वर्षात तुम्ही अनेकदा गेला, प्रतिनिधीकडे गेला, नगरपंचायतीत गेला, तुम्हाला काय उत्तर मिळाली? करतो म्हणून सांगितले, खरं अजूनपर्यंत काय केले नाही. पाणीची समस्या आहे, पाणी नाही. नवीन पाईप दिसत टाकलेलं, त्याला पाणीच नाही ना. बघा ना तुम्ही, त्याला कनेक्शन आहे का बघा, पाणीच नाही ना. म्हणजे दिसतंय सगळं पण काहीच नाही. हे कसं सहन करता तुम्ही पाण्याची एवढी? अजूनपर्यंत आम्ही ते असं सहन करत आलोय ना, तर आता आम्ही सहन करून घेणार नाही ना. आता आम्हाला चांगला हे पाहिजे, उमेदवार पाहिजे. ओके, मग तसं तुमच्याकडून डोळ्यासमोर आहे काय पर्याय? तसा आहे, आम्ही ठरवून ठेवलेला आहे. आपल्या समस्यांसाठी, आपल्या प्रश्नांसाठी माणसानं किती सजग असावं याचं जिवंत उदाहरण तुम्हाला मी दाखवणार आहे. इकडे घरावर एक पाठी लावली, आजऱ्यात आहे मी सध्या. वाचता, मतदान का करायचे याचे समर्पक उत्तर देऊ शकणाऱ्यानेच मत मागण्यासाठी यावं. एक मतदार म्हणून तिने ही कमेंट केलेली आहे. त्यांना विचारा, खरं तर तुम्ही विचार करायला लावणारी पाठी लावली, काय नेमकं काय अपेक्षित आहे? काय नाही, अपेक्षा म्हणजे आमची हीच आहे की आमच्या या कॉलनीची गल्लीची सुधारणा झाली पाहिजे. म्हातारा माणूस असते, राजीतने जाणार कसं, खड्डे भरपूर आहे, खाण्याची वेळ सुद्धा अनियमित असते. गल्लीमध्ये आमच्या दिवेची सोय नाही, सोय असून सुद्धा वेळेवर दिवे लावले जात नाही. गटार केलेले ते सुद्धा असे अर्धवटच केलेले आहे, पाणी तुंबते त्याच्यामध्ये, तर आम्हाला डासांचा त्रास भरपूर होते. किती दिवस हे सहन करताय तुम्ही? 5 वर्ष सहन करतोय आम्ही. गेले 5 वर्ष सहन हो, करताय. आता हे पाणी सुद्धा नवीन कनेक्शन आमच्या इथे जोडलेले नाही आहे. 2 महिन्यात जोडणार म्हणून सांगितले होते, आता किती वर्ष व्हायला लागलं नाही. आणि शिवाय आमचं पाण्याचं कनेक्शन इथं हे काम करत, रस्त्या तुमच्या नळाचं काम करत असताना तुटलेलं, तर ह्याला सुद्धा त्यांनी, आम्ही जवळजवळ 7-8 अर्ज आमच्या तिथं आहेत दाखल, तरी सुद्धा त्यांनी दाद घेतली नाही. मग आम्ही वरची झेप ज्यावेळी घेतली, एकदम वरची, त्यावेळेला मग इथे येऊन त्यांनी बघा, ते आमचं कनेक्शन किती 2 सेकंदाचं काम होतं, तर त्यांनी आम्हाला 1 वर्ष लावलं. साक्षात आमच्या डोळ्यामध्ये त्यांनी पाणी आणलं, अक्षरशः सांगते, त्यावेळी आमचं हे काम झालं. हे बरोबर आहे काय? हेच आहे. दुसरं म्हणजे आता इथे सुद्धा बघा, आता हे इथे खड्डे भरपूर पडले होते, त्यावेळेला खडं काढून टाका, खडं काढून कोणी आणून टाकायचं त्यावेळी. ज्यावेळी वरची झेप घेतली आम्ही, त्यावेळेला मग इथं ते खडं काढून टाकलं. मग ते बघा इथे ढीग टाकलेला आहे, बाकी सगळे खड्डे तसेच आहे. म्हातारी माणसं पडून मेल्यानंतर तुमचे डोळे उघडणार काय? तेव्हा माझं म्हणणं, आता 5 वर्ष जे आम्हाला भोगायला लागले ते पुढं भोगावं लागतं कामा नये. अशा लोकांनी आमच्याकडे यावं की इथलं आम्ही तुमचं निर्णय करू शकतो. तसे विचार करून तुम्ही ठेवलेला आहे? अगदी पूर्णपणे 100% विचार केला आहे. समस्यांचा डोंगरावर अगदी समस्यांचा पाऊस, असं सगळं चित्र आहे. म्हणजे घराकडे यावं तर रस्ता नाही, वीज नाही, घरात थांबावं तर पाणी नाही, अशा सगळ्या भीषण स्थितीत आजरेकर आहेत. त्यांनी सांगितलं गेले 5 वर्ष हेच सहन करतायत ते. काय झालं पाण्याच्या समस्येमध्ये मग आम्ही नगरपंचायतीकडं प्रत्येक वेळी तक्रार करून सुद्धा जर दाद घेत नसाल तर आम्ही लिहिलेली पाठी चुकीची आहे की तुम्ही बघा आणि मग आमच्याकडे या, असं आमचं म्हणणं आहे. बघा तुम्ही सगळ्यांनी 10 वेळा विचार करा. मत मागायला येताना 10 वेळा विचार करा. साहजिकच ना. उमेदवार असाल तर 100 वेळा करा, कारण ते तुम्हाला जाब विचारणार. पुढे जाऊया, नागरिकांशी चर्चा करूया. आजरा निवडणूक तोंडावर आहे, तर काय वातावरण आहे आजऱ्यात? काय आजऱ्यामधल्या समस्या विचारात घेतल्या तर सध्या गटारांची दुरावस्था, पाण्याचा अनियमितपणा, सुरळीत नाही. पण पाण्याचा अनियमितपणा म्हणता तुम्ही, पण नदी आहे, मोठं धरण आहे, तीच तर शोकांतिका आहे. इतकं सगळं पाणी आजऱ्याच्या बाजूला असूनही, धरणं असूनही नळपाणी योजना कार्यान्वित झालेली आहे, ती पुरेशा पद्धतीनं पाणी पुरवठा होत नाही. आणि आम्हाला त्या पाण्याचा प्रश्न सतावत आहे. गटारी तुंबलेल्या आहेत आणि जे नळ आहेत ते लिकेज आहेत आणि गटारीतलं पाणी दूषित त्या नळांच्यातनं आमच्या घरापर्यंत येतंय. पहिल्या 5-10 बादल्या बाहेर काढून टाकल्याशिवाय किंवा प्रत्यक्ष हजर असल्याशिवाय डायरेक्ट टाकीला पाणी सोडून चालत नाही, अशी वाईट अवस्था आहे. सांडपाणी थेट पाणी पिण्याच्या पाण्याच्या सरळ डायरेक्ट येतं, त्याचा वास येतो आणि ते दुर्गंधयुक्त असं पाणी मिसळून नळाजवळ येत असते.
काही लोकांनी तर डायरेक्ट टाकीमध्ये नळ सोडले आहेत, त्यांची काय अवस्था माहिती नाही. पण आम्ही प्रत्यक्षात आम्ही माजी सैनिक आहे, आमच्या आरोग्याचा प्रश्न आहे, आम्ही काळजी घेतो. प्रत्यक्षात जाऊन पाणी 10 बादल्या बाहेर सोडतो आणि नंतर मग पाणी भरतो. आता काय काय मार्ग याच्यावर काय काढायचा ठरवलाय तुम्ही का काय? कारण निवडणूक कोणावर आहे? बऱ्यापैकी सक्षम असा पर्याय काय असेल आणि हे आमची कामं करणार कोण असतील अशा उमेदवारांनाच आता निवडून द्यायला पाहिजे. नाहीतर इथला जो प्रश्न आहे तो गंभीर होत चाललेला आहे आणि त्यामुळे लोकांची फार वाईट अवस्था झालेली आहे. कचऱ्याच्या संदर्भात काय जाणार? आजरात बऱ्याच ठिकाणी मला कचरा दिसतो, तुम्हाला जाणवते? कचऱ्याचं नियोजन जे आहे ते गाड्या त्याच्यासाठी असतात, पण रोजच येतात आणि तो उचल होते असं नाही. काही ठिकाणी कुत्री रस्त्याच्या कडला भरून पडले असतात, तीही वेळेवर उचलली जात नाही. आम्ही वॉकिंगला जातो त्यावेळी इतकी दुर्गंध येते की 4-5 दिवस आम्हाला 8 दिवस ते फर्मेंटेशन झाले ते कुत्र्यांची तिथून उचलली किंवा ती पूर्ण नाशवंत झाल्याशिवाय आम्हाला त्या मार्गाला जाता येत नाही. आम्हाला मार्ग बदलावे लागतात. ओके, आता पालकाच्या भूमिकेत तुम्ही आहे, मला सांगा इथल्या युवकांसाठी काय रोजगार डेव्हलप झालाय काय किंवा नवीन काय प्रोजेक्ट आहेत काय किंवा काय? सहकारी क्षेत्रात साखर कारखाना, सूतगिरणी आणि काही झालं, पण म्हणावं तसं लोकांचं त्यांना तिथं पुरेसं वेतन मिळत नाही किंवा वेळेवर त्यांना मिळत नाही. तिथल्या समस्या कायम गेली 20-25 वर्षे आहेत. मग इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी ह्यावर उत्तर शोधायला पाहिजे होतं असं वाटत नाही? स्थानिक प्रतिनिधीचा प्रश्न येतो त्यावेळी या तालुक्याचा विभागणी 3 मतदारसंघामध्ये झाले आहे. एक असा कोणताही आमदार नाही आणि कोणी म्हणजे इथंही गटतट आहेत आणि कोणीही एकीनं असं काय ताकद लावलेलं नाही राजकारणात. त्यामुळे ती अडचणच आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही काय ठरवून ठेवले, काय सांगाल आम्हाला? आता बऱ्यापैकी लोक काही आहेत पुढारपण करतात आणि ज्या समस्या आहेत त्याकडे लक्ष देऊन काम करण्याचा प्रयत्न करायला आहेत. अशा लोकांचे चेहरे नवीन जे येतील त्या लोकांना पर्याय म्हणून निवडून देणं गरजेचं आहे. आता हे तुम्ही सांगितलं मला, पण तुमच्या आजूबाजूला आजरात काय वातावरण आहे? माणसं ह्याच विचारात पुढे मला वाटतं आता पर्याय शोधल्याशिवाय कुणालाही हे नाही आहे आणि पुढे सोयी होणार नाही. कारण हे सगळे प्रश्न सुटाय झाले तर सक्षम असं नेतृत्व उदयाला यायला पाहिजे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि तशी लोक निवडून आली पाहिजे. मग तसं वातावरण आहे का आजरात? वातावरण तसं बघितलं तर 50% जास्त तयार झालं. अजूनही चिन्ह वाटप झालं नाही, प्रचाराला लोक आलेली नाहीत, पण पुढं अनेक पुढच्या 5-6 दिवसात आठवड्याभरात चित्र स्पष्ट होईल. आपण पाहिलं असेल ज्या ज्या नागरिकांची आपण चर्चा करतोय, आजऱ्यातला रस्त्यांचा प्रश्न असेल, आजऱ्यातल्या पाण्याचा प्रश्न असेल, आजऱ्यातल्या कचऱ्याचा प्रश्न असेल, आजऱ्यातलं सांडपाणी आहे, अशा एक ना अनेक समस्यांनी आजरीकर ग्रासलेल्या आहेत. त्यांना आता या सगळ्यातनं सुटका हवी आहे आणि यासाठी आजरेकर परिवर्तनाच्या दिशेनं जात असल्याचं दिसतंय. कारण ज्या ज्या व्यक्तीशी आपण बोलतोय तो प्रत्येक जण आपण ज्या समस्येत आहोत त्यावरच बोलतोय. अर्थात लोक थेट नाव घेत नाहीत, मात्र ते परिवर्तनाच्या विचाराधीन आहेत. सध्या इथंच थांबूया, जाऊया पुढच्या काही नगरपंचायतीच्या अनुषंगानं मागोवा घेण्यासाठी. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.